अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना एका मराठा सरदारानं गुडघ्यावर आणलं होतं. मुंबईच्या किनाऱ्यावरून ब्रिटिशांचं अल्जेरियन जहाज समुद्रात उतरलं. जहाजात ब्रिटिश अधिकारी थॉमस चाउन, त्यांची पत्नी आणि संरक्षणासाठी ब्रिटिशांची युद्धनौका होती. कारण त्यांना गर्व होता, समुद्रात आम्हाला रोखण्याची हिंमत कुणात नाही. पण पुढच्याच क्षणी क्षितिजावर भगवे झेंडे फडकू लागले. ब्रिटिशांच्या छातीत धडकी भरली. समोर उभे होते सरखेल कान्होजी आंग्रे. त्यांच्या गुराबांनी जहाजाला चारही बाजूंनी घेरलं. तोफा धडाडल्या, धुरानं आकाश काळवंडलं आणि एक तोफगोळा सरळ थॉमस चाउनच्या हातावर आदळला. पत्नीच्या डोळ्यांसमोरच तडफडत थॉमसनं प्राण सोडले. पण खरी नामुष्की अजून बाकी होती. मराठा आरमाराचा रौद्र अवतार पाहून ब्रिटिशांची संरक्षण युद्धनौका मिसेस चाउनला समुद्रात सोडूनच पळून गेली. आणि मग सरखेल कान्होजी आंग्रेंनी संपूर्ण अल्जेरियन जहाज, त्यावरील खलाशी आणि ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीला युद्धबंदी बनवलं. संपूर्ण ईस्ट इंडिया कंपनी हादरली. 14 महिने ब्रिटिश अक्षरशः हात जोडून कुलाब्याच्या दरबारात विनवण्या करत होते. अखेर 30,000 रुपयांची खंडणी दिल्यानंतरच कान्होजींनी कैद्यांची सुटका केली. पण ही तर फक्त सुरुवात होती. कारण पुढे कान्होजींच्या दराऱ्यामुळे ब्रिटिशांना स्वतःचीच युद्धनौका समुद्रात जाळून बुडवावी लागली होती. हे जाणून घेण्यासाठी आत्ताच स्वराज्य गाथाला फॉलो करा.